नमस्कार, भक्तिजीवन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, कोजागिरी पौर्णिमा आपण सर्वजण साजरी करत असतो. परंतु कोजागिरी पौर्णिमा का साजरी करायची आणि ह्या दिवशीच मसाल्याचं दूध का आटवायचं, तसेच ह्या दिवशी देवी माता लक्ष्मीचीच पूजा का केली जाते, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. तर शरद पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून आपण लक्ष्मी देवीचे पूजन करत असतो. तर यालाच आपण हे कोजागिरी पौर्णिमेला करतो, तर कोजागिरी पौर्णिमा असे म्हणून संबोधले जाते. तर दसऱ्याच्या सणानंतर 4 दिवसांनी आपली कोजागिरी पौर्णिमा येत असते. त्याला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. तर कोजागिरी पौर्णिमेचं एक पौराणिक कथा आहे. तर ती म्हणजे कशी, तर या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रगट झाली होती. त्यामुळे याला धनप्राप्तीसाठी उत्तम दिवस मानले जाते आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. तसेच दुसरी कथा म्हणजेच द्वापार युगात श्रीकृष्णाने याच पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात महारस केला होता. ज्याने प्रसन्न होऊन चंद्राने अमृत वर्षाव केला असे मानले जाते. तर ह्या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. तर कोजागिरी म्हणजेच जागृत कोण आहे, म्हणजे कोण जागरण करते, कोण जागे आहे का, असे माता लक्ष्मी रात्री कोजागिरीच्या रात्री फिरत असते आणि असे विचारत असते. तर जागे असलेल्यांना माता लक्ष्मी आशीर्वाद देते आणि रात्री देवी पृथ्वीवरती फिरते आणि जागृत असलेल्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते. तर आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरीच्या रात्री जागा राहायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल आणि आपल्याला सुख समृद्धी, धन आणि उत्तम आरोग्य लाभेल. तर मैत्रिणींनो, आपल्याला कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करायची आणि माता लक्ष्मीसोबतच आपल्याला इंद्रदेवतेची, चंद्रदेवतेची आणि कुबेराची देखील आपल्याला पूजा करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यांचेसुद्धा आशीर्वाद प्राप्त होतील. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा.